नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। सर्वप्रथम सर्वांच्या आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे। स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करो, तुम्हाला सुखात आणि आनंदात ठेव ही स्वामी चरणी प्रार्थना। चला तर मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, उद्या आहे 17 सप्टेंबर वार मंगळवार आणि या दिवशी आलेले आहेत अनंत चतुर्दशी। तसेच या अनंत चतुर्दशीच्या दिवशी प्रोष्ठपती पौर्णिमाचा प्रारंभ सुद्धा होणार आहे आणि ह्या पौर्णिमाचे प्रारंभ सकाळी 11:44 होणार आहे। यामुळे या दिवसांचं महत्त्व हे खूप अधिक पटीने वाढलेलं आहे। या अनंत चतुर्दशीच्या दिवशी अनंत म्हणजे विष्णूची पूजा करतात व अनंताचे व्रत करतात। आपल्यावर आलेले संकट दूर व्हावे व आपल्याला पुन्हा वैभव प्राप्त व्हावे म्हणून सतत 14 वर्ष 14 गाठी असलेले रेशमी दोरा अनंत म्हणून त्याची पूजा करून हे व्रत करत असतात। तसेच या अनंत चतुर्दशीच्या दिवशी घरोघरी विराजमान झालेले गणपती बाप्पांचा विसर्जन सुद्धा केलं जाणार आहे। या 10 दिवसांमध्ये गणेशोत्सव हे नेहमीपेक्षा पृथ्वीवर 1000 पटीने जागृत असते। यामुळे या काळामध्ये केलेली गणपतीची सेवा उपासना उपाय हे खूप प्रभावी ठरत असते आणि म्हणूनच आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय असं सांगणार आहे। मित्रांनो, उद्या अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी घरात ह्या झाडाचं एक पान आणायचं आहे। हे पाण्याने 7 पिढ्यांचं दरिद्र हे नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होईल, घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल असा हा अतिशय प्रभावी उपाय आहे। तर हा उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। पण त्याआधी व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्हालाही गणपती बाप्पांचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। तर मित्रांनो पहा, मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय उद्या आपल्याला सकाळी 12 वाजण्याच्या अगोदर करायचं आहे। यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, उठून स्नान करायचं आहे, स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत। तसेच तुम्हाला शक्य असेल तर उद्याच्या दिवशी तुम्हाला व्रत सुद्धा करायचं आहे। या दिवशी व्रत केल्याने खूप महत्त्व दिलं जाते। जो पण व्यक्ती अनंत चतुर्दशीपर्यंत पुढील 14 वर्ष दरवर्षी अनंत चतुर्दशीला व्रत करतो त्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व वाईट गोष्टीचा नाश होतो, त्या व्यक्तीला प्रत्येक कामात यश मिळते। पांडवांनी सुद्धा हे व्रत करून युद्धामध्ये यश मिळवलं होतं, म्हणून तुम्ही सुद्धा तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होण्यासाठी हे व्रत नक्कीच करू शकता। व्रत करायचे आहेत तसेच तुम्हाला भगवान विष्णूची पूजा सुद्धा करायची आहे। आपल्याला घरामध्ये गणपती बाप्पा अजूनही विराजमान असेल, त्यांच्या विसर्जन तुम्ही उद्या या दिवशी करणार असेल तर गणपती बाप्पांची सुद्धा सकाळी पूजा करायची आहे। बाप्पांना दुर्वा फूल अर्पण करायचे आहे। जरी तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पांचं विसर्जन झालेलं असेल तर प्रत्येकाच्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची छोटीशी मूर्ती असतेच, तर त्या बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे आणि यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे। मित्रांनो, जर अशा प्रसन्न वातावरणामध्ये आपण काही प्रभावी उपाय केले तर ते खूप कारगर आणि प्रभावी ठरत असतात। आपल्याला हा उपाय का करायचा आहे असा प्रश्न सर्वांच्या मनात आला असेल तर मित्रांनो, जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल, प्रत्येकाच्या मनामध्ये काहीतरी इच्छाही असत असते, अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आपल्या सर्वांच्या मनामध्ये काही इच्छा असतात आणि ह्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण ह्या विषयामध्ये भरपूर प्रयत्नही करत असतो, परंतु कधी कधी कितीही प्रयत्न केले कितीही कष्ट केले तरीही आपली ही इच्छा अपूर्णच राहते, पूर्ण होत नाही। अशा वेळी आपल्याला कष्टाला आणि मेहनतीला नशिबाची साथ मिळावी म्हणून हे छोटे मोठे उपाय आहे तर ते केले जातात। तसेच तुमच्याकडे आलेला पैसा टिकत नसेल किंवा कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्याकडे पैसा येत नसेल, लक्ष्मी प्राप्तीचे सर्व मार्ग हे मोकळे झाले असेल किंवा हातातून घरातून जास्त प्रमाणामध्ये पैसा खर्च होत असेल, लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न नसेल, लक्ष्मी घरामध्ये स्थिर नसेल, जिथे आपल्याला 500चा खर्च करायचा आहे तिथे 1000 खर्च करत असाल तर ते आर्थिक समस्या दूर होण्यासाठी सुद्धा हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो। जर आपल्याला काय करायचं आहे ते एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे। या कलशामध्ये सुद्धा पिण्याचं पाणी भरायचं आहे। यानंतर यामध्ये आपल्याला 1 चमचाभर दूध टाकायचं आहे। जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर तुम्ही थोडं गंगाजल सुद्धा टाकू शकता। यानंतर एक शुद्ध गाईचं तुपाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे।
जर गाईचं तूप नसेल तर तुम्ही म्हैसीचं तूप घेतलं तरी चालेल आणि त्यात तुम्ही थोडीशी हळद टाकू शकतात. तर मित्रांनो, दिवा तुम्हाला शक्य नसेल तर 2 अगरबत्ती तुम्ही घेऊन गेले तरीही चालेल. ह्या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला जायचं आहेत पिंपळाच्या वृक्षाचे. आपल्या सर्वांनाच माहीत आहे की आपलं हिंदू धर्मामध्ये पिंपळाचं वृक्षाला खूप पवित्र मानलं जाते. ज्या घरामध्ये पिंपळाचं झाड असते त्या घरातील लोकांना कधीच दरिद्रताचा सामना करावा लागत नाही. पिंपळाच्या झाडाशी संबंधित काही आपण उपाय जर केले तर सर्व समस्या निवारण होता. ह्या पिंपळाच्या वृक्षाला भगवान विष्णूचे स्वरूप मानलं जाते. मित्रांनो, ह्या वृक्षामध्ये माता लक्ष्मी तसेच आपली पितू सुद्धा वास करत असतात. पौर्णिमाच्या दिवशी या वृक्षाची पूजा करायला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी आपण या वृक्षाची पूजा करून माता लक्ष्मीला आपल्या घरी येण्यासाठी आवाहन केलं तर माता लक्ष्मी अखंड स्वरूपात आपल्या घरामध्ये वास करत असते. म्हणून आपल्याला काय करायचं आहे तर मित्रांनो, जे पण आपण नेलं आहे, घेऊन गेलो आहे ते आपल्याला अर्पण करायचं आहेत आणि दिवा लावायचा आहेत किंवा तुम्ही अगरबत्ती नेली असेल तर ती अगरबत्ती तुम्हाला लावायची आहेत. ती अगरबत्ती तुम्हाला वृक्षाच्या खाली लावायची आहेत. यानंतर ह्या वृक्षाला आपल्याला 11 प्रदक्षिणा करायची आहेत. ह्या प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा प्रभावी मंत्र म्हणायचा आहे. यानंतर ह्या झाडाखाली तुम्हाला बसून हनुमान चालिसाचं पठण करायचं आहेत. माता लक्ष्मीला आपल्या घरी येण्यासाठी आवाहन करायचं आहेत आणि नमस्कार करून तुम्हाला त्या वृक्षाचं एक चांगलं पान तोडायचं आहेत आणि पान तोडताना सर्वप्रथम तुम्हाला माफी मागायची आहे. हे पान कशासाठी तोडत आहे हे तुम्हाला सर्वप्रथम त्या वृक्षाला सांगायचं आहे आणि आपल्याला आपल्या हाताची नख न लावता पोटाच्या सहाय्याने ते पान जे आहे ते तोडायचं आहे. आपल्याला एकच पान लागणार आहे, त्यामुळे तुम्हाला एकच पान तोडायचं आहेत. त्यानंतर ते पान तुम्हाला स्वच्छ धुवून काढायचं आहे. धुतल्यानंतर तुम्हाला ते पान घ्यायचं आहेत आणि देवघरामध्ये एक दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहेत, आसन घ्यायचं आहेत आणि त्या आसनावरती तुम्हाला बसायचं आहेत आणि तुमच्या घरात थोडंसं जे लाल कुंकू आहे तर ते लाल कुंकू घ्यायचं आहे. तुमच्याकडे लाल कुंकू नसेल तर तुम्ही शेंदूर घेतला तरी चालेल, शेंदूर असेल तर ते तुम्ही सुद्धा घेऊ शकतात. यानंतरनं तुम्हाला त्या कुंकवाने त्या पानावरती आपली इच्छा लिहायची आहेत. मग ती तुमची इच्छा तुमच्या मुलाची प्रगती होण्याबद्दल असेल किंवा पतीची प्रगती होण्याबद्दल असेल, कुटुंबाची प्रगती होण्याबद्दल असेल, शारीरिक मानसिक दरिद्री गरिबी दूर करण्याबद्दल कुठलीही चांगली इच्छा तुम्ही त्या पानावरती लिहू शकता. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, जे पान आहेत तर ते पान तुम्हाला एका प्लेटमध्ये ठेवायचं आहेत आणि त्या प्लेटमध्ये ठेवताना तुम्हाला स्वास्तिक काढायचं आहेत किंवा मुठभर तांदूळ तुम्ही ठेवले तरीसुद्धा चालेल. त्यावरती तुम्हाला हे पान जे आहे ते पान ठेवायचं आहे आणि हे पान आपल्या देवघरामध्ये आपल्या माता लक्ष्मीच्या फोटोसमोर ठेवायचं आहे किंवा विष्णूचा फोटो असेल तर त्यासमोर ठेवायचं आहे. त्या पानाला हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहेत, धूपदीप ओवाळून घ्यायची आहेत. त्यानंतर तुम्हाला तिथे बसून आपल्याला 1 वेळा विष्णू सहस्त्रनाम पठण करायचं आहेत आणि 3 वेळा महालक्ष्मी अष्टकम पठण करायचं आहेत. दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीला तुम्हाला प्रार्थना करायची आहे. तुमच्या घरातील गरिबी दरिद्री दूर होण्यासाठी संपूर्ण दिवस हे पान तुम्हाला तिथे ठेवायचं आहे आणि सायंकाळी तुम्ही 4 वाजेनंतर ते पान तुम्हाला उचलायचं आहेत आणि ते पान उचलून तुम्ही मारुतीच्या मंदिरात तुमच्या घराजवळ जिथे कुठे मारुतीचं मंदिर असेल तर तिथे तुम्हाला हे पान घेऊन जायचं आहेत आणि हे पान तुम्हाला मारुती चरणी अर्पण करायचं आहेत. जेव्हा हे पान तुम्ही अर्पण करणार आहात तेव्हा हे मारुतीकडे असायला हवं. अशा पद्धतीने आपल्याला हे पान अर्पण करायचं आहे. दोन्ही हात जोडून मारुतीला तुम्हाला प्रार्थना करायची आहेत. तुमची जी काही मनोकामना असेल ते तुमची पूर्ण होण्यासाठी तुम्हाला मनोभावाने प्रार्थना करायची आहेत आणि तुम्हाला तुमच्या घराजवळ मारुतीचे मंदिर नसेल तर तुम्हाला हे पान वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे. तर मित्रांनो, उद्या मंगळवार आहे आणि मंगळवार जो आहे तो हनुमानजीला समर्पित आहे आणि मंगळवारच्या दिवशी जर आपण हे एक पिंपळाचं पान घेतलं आणि तिच्यावर आपली इच्छा लिहून मारुतीला अर्पण केली तर आपली कितीही कठीण इच्छा असू द्या ते पूर्ण होईल आणि घरातून 7 पिढ्यांचं दरिद्र जे आहे ते नष्ट होईल. तर मित्रांनो, हा असा अतिशय प्रभावी उपाय आहे जो आपल्याला उद्याच्या दिवशी करायचा आहे. मित्रांनो, उद्या न विसरता आवर्जून हा उपाय करा. नक्कीच तुमची कितीही कठीण इच्छा असू द्या ते पूर्ण होईल
आणि मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली? जर ही माहिती आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्यालाही क्लिक करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करील तर त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम गण गण गणपते नमः. ओम गण गण गणपते.